नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये भूमी अभिलेखची जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत। नेमकी ॲडव्हर्टाइज कशा संदर्भात आहे, त्याच्यासाठी कुठल्या वॅकन्सीज आहेत, कुठल्या पोस्टसाठी वॅकन्सीज आहेत, क्वालिफिकेशन आणि एलिजिबिलिटी काय आहे, त्यानंतर सिलेबस काय आहे, एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, स्टडी मटेरियल कुठलं रेफर करायचं आहे, याचं सगळं डिटेल आपण या व्हिडिओमध्ये कलेक्ट केलेलं आहे। सो लेट्स स्टार्ट। सुरुवातीला बघूया वॅकन्सीज ज्या काही दिलेल्या आहेत त्या विभागावाईज दिलेल्या आहेत, बरोबर। तर असे टोटल 5 ते 6 विभागामध्ये ह्या वॅकन्सीज डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत। तर सगळ्यात पहिले पुणे विभागामध्ये बघा, इथे जवळपास 163 वॅकन्सीज आहेत, ओके। त्यानंतर आहे तुमचा मुंबई विभाग, मुंबई विभागात जवळपास 244 वॅकन्सीज आहेत। त्यानंतर आहे औरंगाबाद, औरंगाबादमध्ये जवळपास 207 वॅकन्सीज आहेत। त्यानंतर आहे नाशिक, नाशिकमध्ये जवळपास टोटल 102 वॅकन्सीज आहेत। त्यानंतर अमरावती, अमरावतीमध्ये टोटल 108 वॅकन्सीज आहेत। नागपूर 189, ओके। तर ह्या सगळ्या वॅकन्सीज कुठल्या पोस्टसाठी आहेत बरं, तर ह्या सर्वेयर और क्लर्क अशा डबल रोलमध्ये तुम्हाला काम करायचं आहे, या पोस्टसाठी ह्या जागा आहेत। टोटल जर जागा बघितल्या तर जवळपास हे बघा 1013 पोस्ट आहेत, राईट। सगळ्या विभागाच्या मिळून जवळपास 1013 पोस्ट आहेत। पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, तुम्ही कुठल्याही एकाच विभागाला अप्लाय करायचं आहे। कुठेही तुम्हाला अप्लाय करताना कुठल्याही एकाच विभागाला तुम्ही अप्लाय करू शकता, ओके। द नेक्स्ट इज हाऊ टू अप्लाय। तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे, तर यू हॅव टू अप्लाय ऑनलाईन ओनली। तुम्हाला ऑनलाईनच अप्लाय करायचं आहे, ऑफलाईन अप्लाय करायची प्रोसिजर अलाउडच नाही आहे, ठीक आहे। मग अप्लाय करताना कुठल्या वेबसाईटला अप्लाय करायचं आहे तुम्हाला, तर लँड्स रेकॉर्ड रिक्रुटमेंट 2021.in और mahabhumi.government.in या वेबसाईटला जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे। नॉर्मली आपण बाकी एक्झामसाठी जसं अप्लाय करतो, रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्ही एक रजिस्ट्रेशन नंबर मिळवता, त्यानंतर तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड भेटतो, आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला तुमचे डिटेल्स फिलअप करून तुम्हाला एक्झाम फीस पे करायची असते। तर फीस किती आहे बरं, तर ओपन कॅटेगरीसाठी जवळपास 300 रुपये फीज आहे, तर मागास वर्गासाठी 150 रुपये फीज आहे, ठीक आहे। तर अर्ज भरण्याचा कालावधी 9 तारीख, म्हणजे ऑलरेडी ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत 9 तारखेपासून ते जवळपास 31 तारखेपर्यंत। पण 31 तारखेपर्यंत वाट बघू नका, तर आता तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता, ठीक आहे। परीक्षेचा प्रस्तावित दिनांक बघा, परीक्षा कधी असणार आहे, 23 जानेवारीला 2022, म्हणजे साधारण 1 ते 1.5 महिन्यात तुमची परीक्षा असणार आहे। जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भराल आणि अभ्यासाला सुरुवात कराल तेवढेच तुम्हाला जास्त दिवस भेटतील। त्यानंतर इम्पॉर्टंट आहे काय सांगितलेले आहे, आता अर्जदार यांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व विभागीय उपसंचालक भूमी अभिलेख यांच्या विभागातील प्रवर्गनिहाय रिक्त जागांचे व्यवस्थित अवलोकन करून अर्जामध्ये ज्या विभागाकरिता अर्ज सादर करावयाचा आहे तो विभाग काळजीपूर्वक निवडावा, राईट। म्हणजे मी तुम्हाला वॅकन्सी सांगताना फार डिटेलमध्ये जाऊन कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ते का नाही सांगितलं बरं, कारण की माझ्या सांगण्यावर तुमचा डिसिजन अफेक्ट नको व्हायला की तुम्ही कुठल्या विभागासाठी अर्ज करताय। ते तुम्हाला तुमचं ठरवायचं आहे, तुमची कॅटेगरी कुठली आहे, त्यामध्ये किती वॅकन्सीज आहेत आणि मी कुठल्या विभागासाठी अर्ज करणार आहे हे तुमचं तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर अजून एक महत्त्वाचं, नॉन क्रिमिलियर। बऱ्याच वेळा काय होतं आपण प्रिलिमसाठी अप्लाय करतो, मग मेन्स देतो, मग इंटरव्ह्यूच्या वेळेस जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तेव्हा तुमच्याकडे हे नॉन क्रिमिलियर कुठलं असायला पाहिजे, तर नॉन क्रिमिलियर जेव्हा तुम्ही प्रिलिमसाठी अप्लाय करता त्या इयरचं व्हॅलिड नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे असायला पाहिजे। मग या एक्झामसाठी प्रिलिम नाहीये, राईट, इंटरव्ह्यू पण नाही, डायरेक्टली मेन्स एकच एक्झाम होणार आहे। मग त्या एक्झामच्या वेळेस जेव्हा तुम्ही अप्लाय करता त्यावेळेसचं व्हॅलिड नॉन क्रिमिलियर असायला पाहिजे। म्हणजे तुम्ही आत्ता अप्लाय करणार आहे तर तुमच्याकडे 2021 ते 2022 या इयरचं, मार्च 2022 पर्यंत व्हॅलिड असलेलं नॉन क्रिमिलियर असणं अपेक्षित आहे, हे लक्षात घ्या, महत्वाचं आहे। त्यानंतर अजून एक महत्वाचं आहे बघा, विहित वयोमर्यादित शासकीय आणि निमशासकीय म्हणजे सेमी ऑटोनॉमस सेवेतील कर्मचाऱ्यांनी त्यांचा अर्ज त्यांच्या विभागातील सक्षम प्राधिकाराच्या परवानगीने विहित मार्गाने विहित मुदतीत अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन भरावा। सदर पदाकरिता अर्ज करण्यासाठी
तसेच परीक्षेला बसण्यासाठी सक्षम प्राधिकाराच्या पूर्व परवानगीची प्रत त्यांच्याकडे असणे गरजेचं आहे. जी लोक ऑलरेडी गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करत असतील तर त्यांना ही परवानगी असणे, ती प्रत सोबत बाळगणे गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे बरं, तर सिलेक्शन क्रायटेरिया तुम्हाला कमीत कमी 45% गुण, म्हणजे टोटल परीक्षा 200 मार्काची आहे, त्यापैकी तुम्हाला 90 गुण मिनिमम मिळवणे आवश्यक आहे. तुमच्या कॅटेगरीच्या जागा वॅकंट जरी असतील आणि तुम्हाला मार्क्स जरी असतील पण 90 पेक्षा जर कमी असतील तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन मार्क्स किती येतं, 45%, 90 मार्क मिळवणं गरजेचं आहे. त्यानंतर कुठली जर माहिती क्लिअर नसेल तर तुम्ही या मदत हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही माहिती मिळवू शकता. ठीक आहे. आणि परीक्षा कुठे कुठे होणार आहे बरं, तर परीक्षा ही ऑफलाईनच होणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती अशा या 5 ते 6 ठिकाणी तुमची ऑफलाईन एक्झाम होणार आहे. त्यानंतर एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन सर्वात चर्चेला जाणारा विषय. एलिजिबिलिटी काय, क्वालिफिकेशन काय, कोण परीक्षा देऊ शकतं, तर ज्यांचा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा झालेला आहे ते ही परीक्षा देऊ शकतात. ज्यांचा 2 वर्षाचा ITI झालेला आहे सर्वेइंग मध्ये ते ही परीक्षा देऊ शकतात. काही आता ITIचा कालावधी 1 वर्ष पण करण्यात आला होता तर तेही लोक यासाठी इलिजिबल आहेत. ओके. त्यानंतर डिग्री होल्डर्स अलाउड आहेत का नाही हा फार चर्चेचा विषय होता. तर यस, त्यांनी कॉरिजेंडम पण प्रसिद्ध केलेला आहे आणि सांगितलंय यस की डिप्लोमापेक्षा हायर क्वालिफिकेशन असलेले लोकही यासाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर एक त्यांनी रिक्वायरमेंट सांगितली आहे टायपिंगची. हे बघा, टंकलेखन विषयक अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल. अर्ज करू शकते पण सिलेक्शन झाल्यानंतर, जॉईन झाल्यानंतर 2 वर्षात तुम्ही ते टायपिंग सर्टिफिकेट प्रोड्यूस करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, टायपिंग इज नॉट कंपल्सरी व्हाईल अप्लाइंग, म्हणजे अप्लाय करताना तुम्हाला टायपिंग कंपल्सरी नाहीये, पण सिलेक्शन जर झालं तर 2 वर्षात त्याचं टायपिंगचं सर्टिफिकेट मिळवणं आवश्यक आहे. हे बघा, इथे कॉरिजेंडमचे सेंटेन्सेस मी वाचून दाखवतो तुम्हाला. सदर पदाकरिता स्थापत्य अभियांत्रिकी पदवी की या अर्हतेपेक्षा उच्च अर्हता, स्थापत्य अभियांत्रिकी पदवी, डिग्री और पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पण अलाउड आहे. ठीक आहे. त्यानंतर सिलेबस अँड वेटेजेस. तर पूर्णतः सिलेबस जो आहे तो नॉन टेक्निकल आहे. नॉन टेक्निकल म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचे कुठलेही सब्जेक्ट यात इन्क्लूड नाही आहेत. तर कुठले कुठले सब्जेक्ट्स आहेत बघा, मराठी आहे, इंग्लिश आहे, सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज आहे आणि बौद्धिक चाचणी म्हणजे लॉजिकल रिझनिंग अँड ऍप्टिट्यूड. किती मार्कासाठी आहे बरं, तर प्रत्येकी 50 गुण, म्हणजे असे 4 सब्जेक्ट 200 गुणासाठी. आणि क्वेश्चन्स किती असणार आहेत, तर क्वेश्चन्स असणार आहेत 100 आणि टोटल मार्क्स असणार आहेत 200. म्हणजे ईच क्वेश्चन इज गोइंग टू कॅरी, ईच क्वेश्चन किती, 2 मार्कासाठी. ओके, ईच क्वेश्चन 2 मार्कासाठी असणार आहे. तर मराठीचे 25 क्वेश्चन्स असणार आहे 50 मार्क, इंग्लिश 25 क्वेश्चन, जनरल नॉलेज 25 क्वेश्चन, जनरल इंटेलिजन्स, लॉजिकल रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड या गोष्टीसाठी तुम्हाला तयारी करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, असं त्यांनी काही डिटेल सिलेबस तर दिलेला नाही आहे. ओके, भूमी अभिलेख विभागाने असा काही डिटेल सिलेबस तर दिलेला नाही आहे, पण आम्ही आमच्याकडून तुम्हाला सांगू इच्छितो की मराठी या विषयात जनरली हे टॉपिक्स विचारले जातात. एक व्याकरण पार्ट असतो मॅक्झिमम, त्यानंतर शब्दसंग्रह आणि उतारा आणि त्यावरील प्रश्न, अशा 3 भागात तुम्हाला मराठीचा सिलेबस डिवाइड करता येईल. मग व्याकरणमध्ये काही शब्दांच्या जाती, समास, संधी, काळ, अलंकार, प्रयोग, वाक्य रूपांतर, वाक्य पृथक्करण, वाक्य संश्लेषण ह्या सगळ्या गोष्टी असतील. शब्दसंग्रहमध्ये सोपं आहे, समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार, मनी, अनेक शब्दांसाठी एक शब्द, उतारा आणि त्यावरील प्रश्न. ठीक आहे. त्यानंतर इंग्लिशसाठी जर बघायला गेलं तर परत तेच 3 टॉपिक असणार आहेत, ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि पॅसेज. इकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे ग्रामरकडे तुम्हाला. व्होकॅब्युलरी आणि पॅसेज थोडंसं ॲज कम्पेअर टू इझी टॉपिक्स आहेत, तुम्ही करू शकता आरामात. पण एक लक्षात घ्यायचं, इंग्लिश आणि मराठीचा अभ्यास करताना लेवल काय असणार आहे बरं, शालांत परीक्षेचा दर्जा. म्हणजे काय, तर 10वीच्या दर्जाचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. परीक्षेचा अभ्यास करताना ही गोष्ट वेळोवेळी लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. त्यानंतर आहे बघा जनरल नॉलेज. जनरल नॉलेज म्हणजे सर्वात वास्ट टॉपिक्स, वास्ट सब्जेक्ट. यामध्ये काहीही विचारलं जाऊ शकतं ॲज अ जनरल नॉलेज. पण काहीही विचारायचं नेमकं कुठून विचारलं जाऊ शकतं, तर करंट अफेअर्स मॅक्झिमम क्वेश्चन्स या टॉपिक मधून असणार आहेत. करंट अफेअर्स
त्यानंतर एन्व्हायरमेंट, इकॉनॉमी, पॉलिटी आणि हिस्ट्री सर्वात वास्ट सब्जेक्ट आहे, राईट. त्यानंतर आहे तुमचं जनरल इंटेलिजन्स. तर जनरल इंटेलिजन्समध्ये 2 पार्ट येतात, एक लॉजिकल रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड, बरोबर. तर यामधले काहीशे एक महत्त्वाचे टॉपिक आम्ही इथे सांगतोय तुम्हाला, तर त्यातले हे महत्त्वाचे टॉपिक आहेत. हे यातून तुमचा सगळा सिलेबस कव्हर होईल अशातला भाग नाही, ठीक आहे. पण हे नेहमी विचारले जाणारे टॉपिक आहेत, हे तुम्ही प्रिपेअर करू शकता, सुरुवात या टॉपिक पासून करू शकता, ठीक आहे. त्यानंतर बॅचेस, आपण एक्झाम स्टडी मार्फत बॅचेस रन करतोय. येत्या सोमवारपासून आपण यासाठी बॅच स्टार्ट करतोय. नवीन बॅच असणार आहेत, लाईव्ह आणि रेकॉर्डेड आपल्या ॲपमध्ये अवेलेबल असणार आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे एखाद्याने जर 2 दिवस उशिरा जॉईन केलेले असेल तर त्याचे जे लाईव्ह सेशन मिस झालेले असतील ते त्याला रेकॉर्डेड अवेलेबल असणार आहेत, ठीक आहे. त्यानंतर सेपरेट एमसीक्यू सेशन्स असणार आहेत. ईच अँड एव्हरी टॉपिक ॲज अन एमसीक्यू सेशन पण कव्हर केला जाईल. त्यानंतर टेस्ट सिरीज पण अवेलेबल असणार आहे, राईट. तर हे सगळ्या तिन्ही गोष्टी आणि विथ दॅट वी आर गोइंग टू प्रोव्हाइड फ्री स्टडी मटेरियल. फ्री का म्हणतोय, सपोज एखाद्याने जरी हे टेस्ट सिरीज किंवा बॅच परचेस जरी केली नसेल तर वी आर गोइंग टू प्रोव्हाइड दी एक्झाम स्टडी मटेरियल ॲट अवर टेलिग्राम चॅनल. टेलिग्राम चॅनल कुठलं आहे आमचं, एक्झाम स्टडी ॲट सिव्हिल इंजिनिअरिंग, ओके. तर या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जाऊन हे PDF फॉर्मॅट मधले नोट्स आणि आमचे एमसीक्यू सेट मिळवू शकता. तर बघा, फीस फार कमीत कमी दरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतोय. फक्त 299 रुपीज मध्ये तुम्हाला सगळे लाईव्ह रेकॉर्डेड सेशन्स असणार आहेत, एमसीक्यू सेशन्स असणार आहेत. टेस्ट सिरीज पण यातच इन्क्लूड आहे. टेस्ट सिरीजसाठी आम्ही वेगळं चार्ज करत नाहीये. आणि टेस्ट सिरीज मध्ये बघा किती जवळपास एक 10 सब्जेक्ट वाईज टेस्ट असणार आहेत, 10 फुल लेंथ टेस्ट असणार आहेत. म्हणजे जवळपास तुमचे 2 ते 2,500 एमसीक्यू आम्ही कव्हर करणार आहोत टेस्ट सिरीजमध्ये. टेस्ट सिरीज वेगळं आणि सेपरेट एमसीक्यू सेशन वेगळं, म्हणजे एवढे सगळी प्रॅक्टिस तुमची होणार आहे, राईट. आणि हे आपण येत्या सोमवारपासून बॅच स्टार्ट करतोय. बॅच बद्दल जर डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल, यू जस्ट गो टू प्ले स्टोर, डाउनलोड आवर ॲप, आमचं ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला तिथे सगळी इन्फॉर्मेशन बॅच बद्दल मिळेल. त्यानंतर स्ट्रॅटेजी काय असायला हवी, तर बघा स्ट्रॅटेजी काय आहे, टाइम फार कमी आहे, अगदी 1 ते सव्वा महिनाच तुमच्याकडे आहे. पण तरीही ईच टॉपिक शुड बी मस्ट रीड. प्रत्येक टॉपिक तुम्हाला ॲटलिस्ट एकदा तरी वाचायचा आहे. एकच टॉपिक 10 वेळा वाचण्यापेक्षा तुम्हाला कसं आहे, नॉन टेक्निकल सिलेबस आहे. नॉन टेक्निकल सिलेबसमध्ये काय करायचं आहे, ती गोष्ट नजरेखालून तुम्हाला घालायची आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही पाठ करू शकणार नाही आहे एका महिन्यात. तुम्हाला एका गोष्टीला 10 वेळा बघण्यापेक्षा त्या 10 गोष्टी तुम्हाला ॲटलिस्ट 1 वेळा तरी बघायच्या आहेत. असा अभ्यासाचा तुमचा ॲटिट्यूड ठेवायचा आहे. त्यानंतर मराठी, इंग्लिश. बऱ्याच वेळा काय होतं, टेक्निकल एक्झाम देणाऱ्यांचा हे 2 विषय थोडेसे दुर्लक्षित असतात. त्यामुळे या 2 विषयाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, मराठी आणि इंग्लिश. त्यानंतर डेली एमसीक्यू सॉल्विंग. कारण की पहिले मी सिलेबस पूर्ण करून घेतो आणि नंतर मग एमसीक्यू सॉल्व्ह करायला सुरुवात करतो, असं करून चालणार नाही. सायमल्टेनियसली तुम्हाला त्याचा अभ्यास आणि एमसीक्यू हे सायमल्टेनियसली तुम्हाला करावं लागणार आहे. शॉर्ट नोट्स टू रिवाइज. आम्ही नोट्स तर प्रोव्हाइड करणारच आहोत, पण त्या नोट्समध्येही तुम्हाला रीडिंग करताना तुम्हाला स्वतःच्या शॉर्ट नोट्स ठेवायच्या आहेत, ज्या की एक्झामच्या एका दिवसा अगोदर तुम्हाला त्या रिवाइज करता आल्या पाहिजे. एक्झामच्या 1 दिवस अगोदर जे वाचलेलं आहे ते नक्कीच तुम्हाला दुसऱ्या दिवशी एक्झाममध्ये आठवणार आहे, ठीक आहे. त्यानंतर आमची एक ज्युनियर इंजिनियर लेवलसाठी एक बॅच आहे, दॅट इज सिव्हिल इंजिनिअरिंग न्यूली रेकॉर्डेड प्लस लाईव्ह व्हिडिओज आर अवेलेबल फॉर BMC, WRD, ZP, PWD, ऑल JEE अँड AE लेवलच्या एक्झामसाठी ही बॅच आम्ही रन करतोय. बघा, टीचिंग फॅकल्टी, टेक्निकल फॅकल्टीज आणि नॉन टेक्निकल फॅकल्टीज पण आपल्या प्रत्येक सब्जेक्टसाठी अवेलेबल आहेत, ओके. सगळ्या फॅकल्टीज एक्सपिरियन्स्ड आहेत. त्यानंतर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सब्जेक्ट कव्हर करतोय. फ्री टेस्ट सिरीज अँड लेक्चर नोट्स अवेलेबल. हे सगळं ॲपमध्ये आपल्या अवेलेबल आहे. लाईव्ह सेशन्स फॉर एमसीक्यू अँड डाऊट सॉल्विंग. आता हा सगळा कोर्स जो रन करणार आहे आपण, तो साधारण एका महिन्याच्या ड्युरेशनचा असणार आहे. मग एका महिन्यानंतरही जर काही दिवस परीक्षेला बाकी असताना आपण काय करणार आहे, तर काही ज्या काही टेस्ट कंडक्ट केलेल्या आहेत त्यातले एमसीक्यू म्हणजे डाऊट सॉल्विंगचे सेशन्स आपण कंडक्ट करणार आहोत, ठीक आहे. तर सगळ्यांनी लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे आणि एक्झाम स्टडीच्या ॲप्लिकेशनला व्हिजिट करून ह्या कोर्सचे डिटेल्स तुम्ही मिळवू शकता. तर धन्यवाद विद्यार्थ्यांनो.